तर हॅलो मित्रांनो, तुम्ही कशा आहेत? आय होप तुम्ही चांगले असतील ना. आज काही मिनी ब्लॉग आहे, फर्स्ट मिनी ब्लॉग. मला नाही माहिती कसं बनवतात, पण मी बनवून ट्राय करते. जास्ती काही कामधंदेही नाही आहेत आणि आज सुट्टी घेतली तर कुठं जातही नाही येते. त्याच्यामुळे आपण आज गाडी वॉशिंग करणार आहेत. तुम्हाला माहितीच आहे, न्यू म्हणजे आत्ताच RC 390 घेतलेली आहे आपण. फुल चांगली वाटली, एकदम भारी वाटते. की ट्रिम होता, ट्रिम घेऊन टाकले आपण आणि ती तिकडे आपली ड्यूक आहे. तर ते दोन्ही गाडी वॉश करायचे आहेत. फार बेकार घाण झाले तरी मी प्रणवच्या व्हिडिओमध्ये बघितलं एवढं एवढं. तर चला फटाफट आपण सेटअप करू आणि दोन्ही गाड्या लाईन शेअर लावू आणि वॉश करूया. चला. तर मित्रांनो, मिनी ब्लॉग आपल्याला बनवता येणार नाही, कारण काही सिरियसली सांगतो ना तुम्हाला, 42 सेकंड्समध्ये तर खाली हेच झाले. तर काय त्याच्यात होणार कधी हे, तर त्यातले शॉर्ट्स क्लिप करून आपण मिनी क्लिप बनवू. बट आता हा व्लॉग यूट्यूबलाच अपलोड करू तर डायरेक्ट, ताकी लोकांना माहिती पडून दे की आपण 390 घेतले आणि लोकांनी बघितलं आहेत की बाबा 390 घेतले वगैरे. पण चला आता वॉश करूया, आपण सेटअप करूया आणि गाड्या दोन्ही असे क्रॉस लावूया. तर टायर पण तिकडे खोलून ठेवलं आहे. अरे ॲक्च्युलीमध्ये कसं आहे, ही RC घेतलेलं आहे ना, याचा टायर फार ब्रॉड आहे, फार एक लिमिटपेक्षा जास्ती. तर हा टायर एवढा तुम्हाला वाटत असेल एवढाच संपतो, बॉर्डर इथून अजून इथपर्यंत आहे बॉर्डर. तर ही बॉर्डर फार मोठी होते, कारण काही एवढं जाडा टायर लावून काही फायद्याचा नाही राहत, काहीच नाही राहत. आपले पिकअप पूर्ण डाऊन पडून जातो. मग ॲव्हरेजचं तर आपण मोठी गाडी घेतो तर ॲव्हरेजचं बघत नाही, बट पॉवर पूर्ण कमी होऊन जाते आणि स्टेबल नाही राहत, गाडी सरकते लवकर. तर आता तो चेंज करायचा आहे, म्हणून मी विचार करत होता की तात्पुरती जुना लावूया, पण जुना तो काही मतलब नाही, तर दुसराच लावा लागेल. पण हा टायरचं बर्नआउट मारून फोडीन का नाही माहीत नाही, बट चेंज तर करावंच लागेल. तर चला आता गाडी सेटअप करूया, दोन्ही पण असे क्रॉस लावूया ताकी दिसतील पण चांगल्या. चलो. तर चला मित्रांनो, आता आपण आपली RC अशी क्रॉस लावू. मग ड्यूक पण तिकडे आहे, ड्यूक पण तिकडून इकडे अशा क्रॉस लावा लागेल. झाड आहेत पण तोडू नाही शकत, नाही ते घरचे खाली उघड ओरडली. आणि सिरियसली सांगतो ना, एवढी मजा येते ना ही गाडी चालवायला, खरं सांगतो. मी मेन म्हणजे ते घेणार नाही होतं ही गाडी, काय ही म्हणजे वाटेल नाही की मी असं लवकर, पण काय सांगू आता. तर सांगतात ना की फार पोरांनी म्हणजे पोरांच्या डिमांड होता ना, आता म्हणजे तुझ्या जीवन अशी सूट मारायची, अशी सूट मारायची, ते काय करणार, पण कसं एवढं पॉसिबल नाही राहतं घ्यायला, कारण काय सगळे पैसे गाडीमध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे फार मोठं काम आहे. 1 घंटा तर मला डिमांड. समजत नाही एवढं काही जागा मुश्किल आहे आपल्याकडे, स्वतःच आहे आणि 2 गाड्या एवढ्या मावत नाही. तर चला बघू त्याच्यामध्ये बघून देतात का तुम्ही बाईक्स येत आहेत तशा. तर अशी थोडीशी अशी लावली ना त्याची ड्युटी. ओके, तर आपण अशी थोडीशी लावू. आता बघूया गाडी पुढे येईल. आता मेन म्हणजे कसं की जास्ती पोरांना असं वाटते की आपण ड्यूक विकणार आहेत, तर ड्यूक काय सेल आउट वगैरे करणार नाहीत आपण. ड्यूक तशीच ठेवणार आहे, कारण काय ती फॅमिलीसाठी पण यूज होते आणि RCवरती फॅमिली आपण घेऊन नाही जाऊ शकत कुठे बाहेर. तर चला मित्रांनो, धुऊया. तर आपला ड्रीम होता कंप्लीट केला फायनली. आपली ड्यूक पण ड्रीम होती, नाही असं नाही, पण आता जेव्हापासून RC आले तेव्हापासून ड्यूक काढलेलीच नाही बाहेर, घराच्या बाहेर पण नाही काढलेली, की स्टार्ट पण नाही केलेली आहे. तर आज स्टार्ट करेन का नाही भरोसा नाही, कारण काही जाऊन द्या सोडा. तर आपण मी काय सांगतो, मला कमेंटमध्ये हे सांगा की ॲक्च्युलीमध्ये तुम्हाला माहिती आहे आपली पहिचान काय, एक्झॉस्ट आहे. आता त्याचा एक्झॉस्ट आहे जो ड्यूकला लावलेला आहे, तोच ह्याला इन्स्टॉल करायचा आहे की दुसरा कोणता एक्झॉस्ट इन्स्टॉल करू. आणि जर दुसरा करायचा असेल तर तुम्ही मला सांगा की आपण कोणता एक्झॉस्ट आहे तो ह्याला लावायला पाहिजे. कारण काय मला तरी असं वाटते की एक्झॉस्ट नॉर्मली सगळेच लावतात आता. तर मला थोडं काहीतरी हटके प्लॅन आहे आणि जर झालं तर तेच मी करेन. पण तरी पण तुम्ही एक हे करा, सांगा मला की कसं काय करायचं ते. तर चलो आता आपण बघू परत एकदा कॅमेरा अँगल. ओके, चांगलं दिसतंय. बघूया.
ड्यूक तरी नाहीच दिसत. आणि लेटेस्टमध्ये तुम्हाला सांगतो, हा वायझर आहे. वायझर कालच आणला आहे. आणि असं सांगायला तर नाही पाहिजे, बट मला ॲक्च्युलीमध्ये पॉवर पॉईंटवाला वायझर लावायचा होता. हे तर काही कंडिशनमुळे असं लावला. कारण काय, ऑनलाईन तुम्हाला सांगतो, मी ऑनलाईनच ऑर्डर करणार होतो, बट विचार केला की लोक एक आहेत, चांगलेच स्टार्स लोक आहेत, त्यांच्या स्टोअरमध्ये जाऊन आपण व्हिजिट करू. जी ऑनलाईन प्राईस आहे ना त्याच्यापेक्षा म्हणजे 100-200 कमी घेतले असते तर काय नाही, नॉर्मल आपण घेतले असते. जास्ती घेत आहेत, मग मला ते काय बरं नाही वाटलं, तर जाऊन द्या. जो आहे तो इन्स्टॉलेशन करून आणला मी. आणि आता चलो, आता आपण धुऊया. त्यांची काय गोष्ट करणार आपण पण. आता माझं टी शर्ट वापरायला लागतं, घरात कपडे होते रे चांगले, पण काय तर आणि तुम्हाला सांगतो ना काय, मी फार हे गेले तरी घरी मेन म्हणजे घरून काय सांगत तरी काही, तू गाड्या वगैरे घेऊ नको का काही, तसं काय सिस्टम नाही, काय काहीच नाही, काहीच बोलत नाही लोक काही. हां, एवढ्या गाड्या काय घेतो, हां म्हणजे सांगतात नॉर्मली गाड्यांमध्ये एवढं काय ठेवलेलं आहे, आता त्यांना काय सांगणार आपण, या गाड्यांमध्ये काय ठेवलं काय नाही. ह्याची इच्छा होती, आता काय नाही. आणि आरसी मेन म्हणजे मी जास्ती अजून स्टोरी वगैरे नाही ठेवत, बट आता मी माझा असा प्लॅन होता ना, सांगतो तुम्हाला. पूर्ण अलग बनवायची होती गाडी पहिले, म्हणजे चांगली बनवून आणि नंतर मग हे करायचं होतं काय रे, आपलं दाखवायची होती लोकांना, रिव्हील करायची होती. चांगली बनवून म्हणजे चांगलीच आहे, बट जी अजून थोडंफार चांगलं ग्राफिक्स वगैरे असं काय काय फार काय काय विचार केलेलं, पण तसं नाही झालं. ड्रीम घरात राहून असं मला वाटायचं काही घरात ठेवायला नाही वाटायचं. नॉर्मली मी तर जॉबला पण घेऊन नाही जात, तर जॉबला पण घेऊन जायला लागलेलं. थोडं पकवणार तर नाही, बट मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा की भावांनो आपण काय केलं पाहिजे एक्झॉस्ट. कारण की मला तरी असं वाटते ना की मी तुम्हाला खरं सिरियसली सांगतो, माझा प्लॅन असा आहे की मी म्हणजे डुअल एक्झॉस्ट लावायचं आहे. कारण काय, आपल्या इकडे कोणी पण लावत नाही, सिंगल लावताच. आणि RC 390मध्ये कोणीच नाही लावलेलं आहे. आवाज असं नाही, आवाज काय मोठा जास्ती जोरात नाही येणार, नॉर्मलच येईल, बेस वाढेल खाली. आणि आता ॲक्रा फोविक R1M जो आपल्या डुकला लावलेला आहे तोच लावीन, तर एवढं वाटत नाही मला काय खास वगैरे. ती लिगल गाडी बनवायची आणि ही इनलिगल गाडी बनवायची पूर्ण. विचार तसाच चालू आहे, बघू आता काय प्लॅनिंग होते काय नाही ते तर नंतर आहे. पण एवढं तर आहे काय, डुअल एक्झॉस्ट प्लॅनिंग चालू आहे, बघू डिस्कस कसं करू आपण. मला सिरियसली मला काल फार डिसअपॉइंटिंग असं वाटलं की मी तिकडे दिलेलो. आणि ते बघा आता सिग्नल पण ना, मिररला सिग्नल्स असतात ते पण चालू नाही, म्हणजे त्यांनी काढले, इन्स्टॉल केला आणि ते पण त्यांनी जॉईन केलं, लागले. तर काय सांगणार आपण. नाव सांगितलं तुम्ही सांगितलं यार असं नको सांगू, जरा आमचं आयडिया काय आयडिया वगैरे काय नाही का, माणूस आपण तुम्ही जरी त्यांच्या स्टोरला व्हिजिट केलं, तुम्ही सांगितलं फार काय तर डिस्काउंटमध्ये देऊन तुम्हाला डिस्काउंट नाही जेवढे आपण विचार करतो. आणि बाबा आपलं सिरियस आहे ना, डिस्काउंट आपल्याला डिस्काउंट घ्यायचं नाही, बट तुम्ही ऑनलाईनच्या प्राईसपेक्षा जास्ती तर ते अनकम्फर्टेबल वाटलं मला. होळी झालं, होळीपासून गाडी पण दुसरी नाही विचार केला असं एकदम जास्त गाडी करून रात्री यायचं आपल्याला. आज सध्या ऑइल आणि थोडेफार कामं आहेत ती करायची, सॉफ्टवेअर वगैरे आणून ठेवलेलं आहे, सॉफ्टवेअर लावायचं आहे. नंतर मग आपण ती गाडी काढणार. आणि माईन म्हणजे मला ती गाडी बनवी नंतर फिरणार आहे, नंतर ती बनवून झाली माझी बनवी नंतर ती फिरणार. आणि प्रेरणाने एक गोष्ट सांगितली ती मला आवडली. प्रेरणा तू बघत असेल तर थँक्यू की तुम्ही मला असं म्हणजे माझ्याकडे जेव्हा गाड्या नव्हत्या तेव्हा मी असं विचार करतो की एक दिवस येईल म्हणजे लोकांनी सांगितलं पाहिजे की त्या आपल्याकडे त्या गाड्या कोणाकडे नाही, जे त्याच्याकडे आहेत. म्हणजे खरंच थँक्यू प्रणव की तुम्ही असं विचार केला तरी. आणि मला असं आवडलं आहे तुला, कारण जे नॉर्मल मिडल क्लास मुलगा तो नाही विचार करत, आपण सगळं विचार होतं ते. आणि मेन म्हणजे कसं मिडल क्लास लोकांना एवढं विचार नाही मला काय आपण 10 गाड्या घेऊ, 20 गाड्या घेऊ. मी सांगतो जनरली मी पण पहिली एन एस होती, मला माहिती आहे. तर एन एस होती ती या लोक फर्स्ट टाइम क्रॅश त्याच्यावर झालं एन एस होती. तर काय कसं सांगतो त्याच्यामध्ये एन एस होती काय झालं नंतर ती सेल घेतली, RC घेतली. आणि एक मिनिट ठेवा सगळं. तर मी म्हणजे मला असं की मला वाटलं की मी शपथ एकदम वेगळ्या गोष्ट सांगतो तुम्हाला, मला होती म्हणजे जी खरी गोष्ट आहे ती सांगतो. मी लाईफमध्ये ना मला RC आवडायचीच नाही, ड्यूकच आवडायची ओल्ड मॉडेल. ती म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल पाहिजे जेव्हा आपला एक मित्र आहे तशी ब्लॅकमध्ये. मग नंतर जेव्हा मी RC घेतली ना तेव्हा फार असं वाटलं की नंतर मग लोकांचं प्रेम बघून असं वाटतं की हां यार काय काय गाडी आहे ती लोक आपल्याला बघतायत. आणि म्हणजे जास्त करून त्याच्यामुळेच प्रेम भेटलं आपल्याला, जेवढं आज म्हणजे तुम्ही सपोर्ट करतायत किंवा काय. आपलं ड्रीम होतं नाही, पण नंतर ड्यूक घेतली. ड्यूकमध्ये असं नाही रे काही पॉवर नाही आहे काय नाही, सगळं आहे. बट मला ना जे कॉर्नरिंगमध्ये ना मजा येते ना RCमध्ये, ती ड्यूकमध्ये नाही. सिरियसली सांगते एकदम खरी गोष्ट.
कारण काही आर सी अशी आहे ना गाडी, काय तुम्ही कितीही वाकवू शकतात ती गाडी, जरा पण स्किट नाही मारत, जरा पण नाही. म्हणजे जर टायर सेक्शन बरोबर असेल तर, आता या गाडीमध्ये 160पर्यंत टायर हे राहतो, ठीक आहे, म्हणजे नॉर्मल. त्याच्यापेक्षा जास्ती लावणार तर स्केट होईल, पण जर त्याच लाईनमध्ये जर टायर लावतील ना तर कधीच स्केट नाही मारणार. या गाडीबद्दल झालं आहे, एकदा दोनदा स्केट झालो आहे मी. क्रॅश नाही होणार आहे ते तर मला माहिती आहे, कारण काय एवढी जोरात पण आपण काय कॉर्नरिंग वगैरे लगेच नवीन गाडीवरती तर नाही करत. बट आहे, आणि म्हणून मी आर सी घेतली रिटर्न. आवडली मला गाडी, आणि लोक तुमचं प्रेम बघून, अरे किती वेळा तरी पोरांचे असे डी एम वगैरे येतात की दादा तू आर सी कधी घेणार आहे, दादा तू आर सी कधी घेणार आहे. आता त्यांना कसं सांगू, काय आपण घेऊ 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 करत होतो, फायनली घेतली. मित्रांनो, आपण गाडी वॉश केलेला आहे ॲक्च्युलीमध्ये, कॅमेरा हीट झालेला पूर्ण. आता एकदम भारी वाटते आर सी, एकदम मस्त क्लीन. आणि ड्यूक पण आपली साफ केलेली आहे मस्तपैकी, एकदम भारी वाटते आता दोन्ही गाडी. चला, तर आपले ब्लॉग तर येतच राहतील असं प्रत्येक वेळ सांगतो आहे, बट या रविवारी आम्ही राईडच जाणार आहेत. तर ज्याला कोणी जॉईन करायचं असेल तर त्यांनी जॉईन करून घ्या लवकरात लवकर, आणि सबस्क्राईब करून घ्या या चॅनल. तर चलो, ओके, बाय.